नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण 17 एप्रिल 2025 या तारखेला नागपूर प्रशासकीय विभागामध्ये लेखा व कोशागार विभागाचा जो पेपर झालेला आहे सर्व शिफ्टचा, त्या पेपरमध्ये आलेले GKचे काही प्रश्न पाहणार आहोत. तसंच सर्व विषयांचं ॲनालिसिससुद्धा आपण करणार आहोत की कोणत्या विषयामध्ये कोणत्या टॉपिकवर प्रश्न आले होते, ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सामान्य ज्ञानचा अभ्यास करण्यासाठी जर तुम्हाला GK ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि GK ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. तर या ठिकाणी पहा, सेकंडशिपमध्ये आलेले काही प्रश्न आपण पाहूयात. तर नागपूर कोशागार सेकंडशिपचे काही प्रश्न पहा. महाराष्ट्रातील प्रति सरकारने कधीपर्यंत कार्य केले? तर आता महाराष्ट्रामध्ये जे प्रति सरकार आहे ते सातारा जिल्ह्यामध्ये होतं पहा. त्याच्यामध्ये कधीपर्यंत कार्य केलं त्याने? तर जून 1946 पर्यंत प्रति सरकारने काम केलेलं आहे. क्रांतिसिंह नाना पाटील याच्याशी संबंधित. त्याच्यानंतरचं आहे 1784 मधील एक प्रिन्स इंडिया ॲक्ट, याच्यावर एक प्रश्न आला होता. नेमका प्रश्न काय आला होता ते माहीत नाही. त्याच्यानंतर भारत श्रीलंका युद्ध सराव कुठे झाला? तर विशाखापट्टणम या ठिकाणी झालेला आहे. सूर्यकिरण युद्ध सराव भारत नेपाळ कुठे झाला? तर तो झालेला आहे सालझंडी नेपाळ या ठिकाणी. रतन टाटा यांना पद्मविभूषण कधी भेटला? तर 2008 मध्ये भेटला. त्याच्यानंतर कॉम्प्युटरवर एक प्रश्न विचारला होता. लोकसेवा हक्क अधिनियम 2015वर एक प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर ब्रेस्ट कॅन्सर संबंधित जागतिक नेतृत्व करणारी अभिनेत्री कोण? असा एक प्रश्न आला होता. तर मिरांडा मॅकट्रॉन असं त्याचं उत्तर आहे. मराठी व्याकरणामध्ये पहा, समानार्थी शब्द विचारले होते, विरुद्धार्थी शब्द विचारले होते, वाक्प्रचारावर प्रश्न होते, म्हणी विचारल्या होत्या, वाक्यांचे प्रकार विचारले होते. त्याच्यानंतर समासवर प्रश्न होते, प्रयोगवर प्रश्न होते आणि उतारासुद्धा त्यांनी विचारलेला होता. इंग्लिश ग्रामरमध्ये पहा, क्लोज टेस्टवर प्रश्न होते, सिनॉनिम्स विचारलं होतं, अँटोनिम्स आलं होतं, आर्टिकल होतं, पॅराजंबरवर प्रश्न होते. त्याच्यानंतर मिस स्पेल्टवर प्रश्न होते, म्हणजे शुद्ध शब्द वगैरे जे योग्य स्पेलिंग असलेला शब्द. फिल इन द ब्लँक विचारलं होतं, प्रोव्हर्ब विचारलं होतं आणि पॅसेजसुद्धा विचारलेला होता. त्यानंतर चालू घडामोडीमध्ये 2025च्या चालू घडामोडी विचारल्या होत्या. इतिहासावर प्रश्न होते, राज्यघटनेवर प्रश्न होते, विज्ञानावर प्रश्न होते, तसंच अर्थशास्त्रावर सुद्धा 1-2 प्रश्न होते. आता गणितमध्ये पहा, पदावलीवर प्रश्न होते, सरासरीवर प्रश्न होते, त्याच्यानंतर मसावी व लसावीवर प्रश्न होते, गुणोत्तर व प्रमाणावर सुद्धा प्रश्न विचारले होते, शेकडेवारीवर प्रश्न होते, त्याच्यानंतर नफा व तोटावर प्रश्न होते, बोट व प्रवाहावर सुद्धा प्रश्न विचारलेले होते. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पहा, बैठक व्यवस्थेवर प्रश्न होता, अक्षरमालेवर प्रश्न होता, नातेसंबंधावर प्रश्न होते, सांकेतिक भाषा विचारलं होतं, समान संबंध विचारलं होतं, त्याच्यानंतर वर्गीकरण किंवा विसंगत घटक ओळखा त्याच्यावर प्रश्न होते, तर्क व अनुमानावर प्रश्न होते. अशा पद्धतीनं हे पेपर पॅटर्न होता पहा मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.